Good morning, students. I welcome all of you for this video lecture. As all of you know that we are discussing the topic demography. During last few video lectures, we have discussed various mortality rates. तर पॉप्युलेशनचा विचार करत असताना मृत्यू किंवा डेथ हा एक असा व्हायटल इव्हेंट आहे की ज्याच्यामुळं पॉप्युलेशनमध्ये बदल होतो. म्हणजे ड्यू टू द डेथ्स पॉप्युलेशन डिक्रीजेस. आणि एक व्हायटल इव्हेंट आहे जो की बर्थ म्हणजे जन्म, की त्याच्याहीमुळं पॉप्युलेशनमध्ये बदल होत असतो. इनफॅक्ट डेथ आणि बर्थ हे असे दोन व्हायटल इव्हेंट्स आहेत. दे आर दी मेन व्हायटल इव्हेंट्स विच कॉजेस चेंजेस in the population. Of course, there are other events, they are also affecting the total size of the population. पण त्यापैकी हे दोन महत्त्वाचे आहेत. So from today onwards, we have to discuss how to measure birth rate. किंवा in general जर आपण fertility rates असं म्हणतो. So we have to discuss fertility rates during next few video lectures. Okay, so let us start. Plan of today's lecture is there are variety of fertility rates, पण त्यापैकी काही आपल्या सिलेबसमध्ये आहेत. So they are within the scope of the syllabus. The four important rates which are included in our syllabus, these rates are CBR, crude birth rate, GFR, general fertility rate, ASFR, age specific fertility rate, and finally TFR, that is total fertility rate. Okay, it is not possible to discuss all these four fertility rates in a single lecture. So today's lecture will be focused on only two fertility rates, that is CBR and GFR. Okay, so let us see one by one. The first one, it is the crude birth rate. As its name indicates, it is a crude measure of fertility. As a glimpses of the fertility, we can look at CBR. म्हणजे जस्ट आपल्याला त्या पॉप्युलेशनबद्दलचा अंदाज येतो. CBR वरून आपण खूप काही कन्क्लुजन्स, खूप काही अभ्यास करू शकत नाही आहे, सिन्स इट इज अ क्रूड. Formally, it is defined as the number of live births to the total population per 1000. म्हणजे याच्यामध्ये काय कॅल्क्युलेट केलं जातं, उदाहरणार्थ एखादा विशिष्ट रिजन स्पेसिफाय केला आहे. म्हणजे सपोज वी आर टॉकिंग अबाउट आवर कंट्री. सो इंडिया इज ए रिजन वी हॅव डिफाईन्ड. तर आपल्या देशामध्ये आपल्याला एका वर्षाचा CBR कॅल्क्युलेट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, फॉर द इयर 2018. मग याच्यामध्ये काय, फ्रॉम द 1st January 2018 टू 31st December 2018 या संपूर्ण वर्षभरामध्ये जेवढी बाळं जन्माला आलेली असतील, टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स, जिवंतपणे जन्माला आलेल्या बाळांची जी संख्या आहे
दॅट इज बी डिवायडेड बाय, आता या संपूर्ण वर्षभरामध्ये जे पॉप्युलेशन आहे आता त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे जानेवारीमध्ये पॉप्युलेशन आहे त्याच्यात एका महिन्याने फरक पडेल, फेब्रुवारीमध्ये एक वेगळा आकडा येईल, त्यामुळे हे पॉप्युलेशन बदलत राहतं. सो ॲज अन ॲप्रॉक्सिमेशन आपण काय करतो, तर तो जो पिरियड आहे ज्याच्यासाठी आपण CBR कॅल्क्युलेट करणार आहे, इथं आता उदाहरणार्थ आपण 1 वर्षासाठी CBR कॅल्क्युलेट करतो आहे, तर या संपूर्ण पिरियडचा जो मिड पॉप्युलेशन आहे, बरोबर मध्यभागी जे पॉप्युलेशन आपल्याला मिळेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल इन दी मंथ ऑफ जून ऑर जुलै जे पॉप्युलेशन असेल ते आपण पॉप्युलेशन P म्हणून घेणार आहोत. तर B is the total number of live births in the given region during the given period, and P is the total population. Usually it is taken at the mid period population. जो काय आपला पिरियड असेल 5 वर्षाचा, 10 वर्षाचा, 1 वर्षाचा, त्याच्या मिड पॉप्युलेशन म्हणजे मिड पिरियड पॉप्युलेशन हे आपण कन्सिडर करायचं आहे. आणि त्याच्यावरून जो आपल्याला आकडा मिळतो आहे त्याला आपण म्हणतो आहे क्रूड बर्थ रेट. सॉरी, त्या फॉर्म्युल्यामध्ये इंटू 100 असं चुकीनं टाईप झालेलं आहे, तिथं 1000 पाहिजे. सो इट विल बी CBR पर 1000. आत्ता हा फॉर्म्युला जर आहे असा आपण वापरला तर तो आपल्याला पर्सेंटेजमध्ये त्याचं उत्तर देणार. इट इज ऑल्सो करेक्ट, पण युजली वी आर टॉकिंग पर 1000 रेट्स, म्हणजे रेडिक्स आपण 1000 घेतो. सो याचे इंटरप्रिटेशन काय येईल, तर क्रूड बर्थ रेट रिप्रेझेंट्स नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स पर 1000 पॉप्युलेशन. दर हजारी जन्मदर काय, म्हणजे उदाहरणार्थ उत्तर आपल्याला जर 30 मिळालं CBRचं तर आपण म्हणणार 1000 व्यक्तींच्या पाठीमागं 30 मुलांचा जन्म होतो त्या संपूर्ण पिरियडमध्ये त्या रिजनमध्ये. सो इट इज जस्ट लाईक CDR जो आपण सुरुवातीला एकदम पाहिला होता त्यासारखाच हा एक सिम्पल रेट आहे CBR, की ज्याच्यामध्ये फक्त आपण नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स आणि पॉप्युलेशन याचा रेशियो घेतो आहे, अँड इट इज एक्सप्रेस्ड in terms of 1000 population. Okay, so to illustrate this formula or to elaborate it, let us consider a simple example. What is that? If the total number of live births in the population of size 5,50,680 is 7,800, then compute CBR. So what is given in the problem is that त्या पॉप्युलेशनची साईज दिलेली आहे आपल्याला, म्हणजे कॅपिटल Pची व्हॅल्यू दिली आहे 5,50,680, आणि या पॉप्युलेशनमध्ये लाईव्ह बर्थ म्हणजे जिवंतपणे जन्माला आलेल्या बाळांची संख्या आहे 7,800. त्यामुळे CBR काय येणार, B डिवायडेड बाय P इंटू 1000, 7,800 भागिले 5,50,680 गुणिले 1000, आणि हा आकडा येतोय 14.16. सो अप्रॉक्सिमेटली वी कॅन टेक इट ॲज ए 14. तर त्याचा अर्थ काय, तर ऑन एन ॲव्हरेज 14 लाईव्ह बर्थ्स पर 1000 पर्सन्स इन द पॉप्युलेशन. दर 1000 व्यक्तींच्या पाठीमागं 14 मुलं जन्माला येत आहेत, बाळं जन्माला येत आहेत, असं आपल्याला त्याचं कन्क्लुजन करता येऊ शकतं. ओके, दिस इज क्वाईट सिम्पल, यू कॅन इझिली अंडरस्टँड इट. पण आता याच्यामध्ये अडचण काय येते, म्हणजे हा रेट कॅल्क्युलेट करत असताना ह्याचे प्लस पॉईंट्स, त्याचे मेरिट्स जर बघितलं, आत्ता आपण पाहायला एकदम सिम्पल आहे, हा कॅल्क्युलेशन अत्यंत सोपं आहे त्याचं,
आणि तो आपल्याला पटकन समजू शकतो. अत्यंत सामान्य बुद्धिमत्तेचा विद्यार्थी असला, व्यक्ती असला, तर त्याला CBR समजून येणार. सो ह्याचं मेरिट काय? इट इज सिम्पल टू अंडरस्टँड, इझिली कम्प्युटेड अँड रेडिली कॉम्प्रिहेन्सिबल. म्हणजे आपल्याला पटकन लक्षात येऊ शकतो. ह्याच्यामध्ये काय उच्च दर्जाची बुद्धिमत्ता आवश्यक आहे असं काही नाही. दुसरा भाग मेरिटचा काय की CBR प्रोव्हाइड अन इंडेक्स ऑफ द रिलेटिव्ह स्पीड ॲट विच ॲडिशन आर बिंग मेड थ्रू चाइल्ड बर्थ इन द पॉप्युलेशन. म्हणजे ज्या वेगाने लोकसंख्या वाढणार आहे त्याचं रिलेटिव्ह स्पीड, तुलनात्मक गती ह्या वाढीची आहे ते आपल्याला CBRमधून लक्षात येतं. त्यामुळे आपल्याला पॉप्युलेशनबद्दलचा एक अंदाज ह्या CBRच्या कॅल्क्युलेशनवरून आपल्याला लक्षात येतो. पण जसं आपण याच्या प्लस पॉईंट्सचा विचार केला तसं ह्याचे काही मायनस पॉईंट्स आहेत. इनफॅक्ट खूप सारे मायनस पॉईंट्स आहेत. तर ते कोणकोणते आहेत? तर पहिली गोष्ट म्हणजे हे पॉप्युलेशन एज आणि सेक्स कंपोजिशन जे आहे पॉप्युलेशनचं, कम्युनिटीचं, ते विचारात घेत नाही आहे. म्हणजे जन्माला आलेली बाळं, म्हणजे कोणत्या बाळाच्या आईचं वय किती होतं, त्या पॉप्युलेशनमध्ये स्त्रिया किती आहेत, पुरुष किती आहेत, त्यांची वय काय आहेत, ह्याच्याबद्दल कसल्याही प्रकारचा उल्लेख याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळे द CBR इज नॉट ॲन ॲडिक्वेट मेजर ऑफ फर्टिलिटी बिकॉज इट इग्नोर्स द एज अँड सेक्स कंपोजिशन ऑफ द कम्युनिटी. तिथं स्त्री पुरुष प्रमाण, त्यांचं वय काय, कोणकोणत्या वयोगटामध्ये किती आहेत वगैरे अशा कोणत्याही गोष्टीचा उल्लेख त्याच्यामध्ये नाही आहे. त्याचाच अर्थ काय? इट इग्नोर्स द एज अँड सेक्स कंपोजिशन ऑफ द कम्युनिटी. दुसरी गोष्ट, इट कॅनॉट बी कॉल्ड प्रोबॅबिलिटी रेशिओ. प्रोबॅबिलिटी म्हणजे किती गतीनं लोकसंख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे असं जर आपल्याला बोलायचं झालं तर आपल्याला बोलता येत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या पीने आपण त्याला डिवाईड करतो आहे टोटल पॉप्युलेशन, ते टोटल पॉप्युलेशन म्हणजे काय? त्याच्यामध्ये लहान मुलं आली, पुरुष आले, स्त्री आले, म्हाताऱ्या व्यक्ती असतील म्हणजे वयोवृद्ध असतील की ज्याच्यामध्ये स्त्री आहेत, पुरुष आहेत, असे सगळ्या लोकांची टोटल आपण घेतो आहे. पण प्रत्यक्षात बाळाला जन्म देणारी आई असते, ती एक स्त्री असते. सो वुमेन आर गिविंग बर्थ टू द बेबीज. सो हे जे टोटल मेल पॉप्युलेशन आहे दे हॅव नथिंग टू डू विथ दिस वायटल इव्हेंट. म्हणजे प्रत्यक्षात जन्म देणारी आई असते त्या बाळाची. त्यामुळे फक्त आपल्याला फिमेल पॉप्युलेशन विचारात घ्यायला पाहिजे. त्यामध्ये सुद्धा सगळ्या स्त्रिया मुलांना जन्म देऊ शकत नाही आहेत. तर कोणत्या स्त्रिया मुलांना जन्म देऊ शकतात? दोज फिमेल विच आर इन द फर्टाईल एज ग्रुप. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी फर्टाईल एज ग्रुप म्हणून वयवर्ष 15 ते 49 हा फर्टाईल एज ग्रुप ठरवलेला आहे. म्हणजे या वयामध्ये ज्या स्त्रिया आहेत त्या बाळांना जन्म देऊ शकतात. नॅचरली they can give birth to the baby. They have capacity to give birth to the babies. वयवर्ष 15पेक्षा कमी असेल त्याही देऊ शकणार नाहीत. आफ्टर सर्टन एज म्हणजे जे 49 आहे त्यानंतर सुद्धा स्त्रिया मुलांना जन्म देऊ शकणार नाहीत. दे बिकम इनफर्टाईल. त्याला काय अपवाद असू शकतात पण दिस इज द रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. दुसरी गोष्ट की या सगळ्या एज ग्रुपमध्ये फर्टिलिटी जी आहे म्हणजे आता उदाहरणार्थ 25 वर्ष एखाद्या स्त्रीची जी कॅपॅसिटी असते मुलांना जन्म देण्याची ती वयवर्ष 35ची असेल असं नाही. त्याच्यामध्ये फरक आहे.
दे डोंट हॅव द सेम कॅपॅसिटी टू गिव्ह बर्थ टू द बेबीज. मग आता 20 वर्ष, 22 वर्ष, 25 वर्ष वयाच्या ज्या स्त्री आहेत त्यांच्याकडे जास्त कॅपॅसिटी असू शकते मुलांना जन्म देण्याची ॲज कम्पेअर टू ज्यांचं वय 40 आहे, 45 आहे. त्यामुळे फर्टिलिटी व्हॅरीज, त्या ग्रुपमध्ये बदल होतो त्याच्यामध्ये. तर आपण ह्या कोणत्याही गोष्टी CVRमध्ये विचारात घेत नाही आहे. वी आर काउंटिंग द होल पॉप्युलेशन. आपण असं गृहीत धरतोय की वयवर्ष 20 असलेली स्त्री आणि वयवर्ष 40 असलेली स्त्री, दे हॅव द सेम रिस्क. म्हणजे बाळाला जन्म देण्याची ज्यांची जी कॅपॅसिटी आहे ती सारखी असं आपण गृहीत धरतो. सो दॅट इज नॉट ट्रू. दिस इज वन ऑफ द सिव्हिअर ड्रॉबॅक. आता याही पलीकडे काही गोष्टी अशा असतात की स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवरती फर्टिलिटी ऑफ वुमेन इज अफेक्टेड बाय क्लायमॅटिक कंडिशन्स. आता तुम्ही युरोप खंडाचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की युरोप खंडामध्ये असं काही नैसर्गिक वातावरण आहे की ज्याच्यामुळे फर्टिलिटी इंडेक्स कमी असतोय. तर इंडियन सबकॉन्टिनेंट असेल, चायना असेल, आफ्रिका असेल, या देशामध्ये स्त्रियांची फर्टिलिटी जास्त असते. दे हॅव मोर कॅपॅसिटी टू गिव्ह बर्थ टू द बेबीज. ह्याच्यामध्ये साहजिकच ज्या वातावरणामध्ये त्या स्त्रिया आहेत त्या वातावरणाचा त्यांच्यावरती परिणाम होतो. त्यामुळं मला उदाहरणार्थ जर्मनी आणि भारत या 2 देशांची जर तुलना करायची असेल तर CVR मला वापरून चालणार नाही. कारण CVRमध्ये आपण संपूर्ण पॉप्युलेशनचा विचार करतो आणि साहजिकच आहे इकडच्या 20 वर्षाच्या स्त्रिया आणि तिकडच्या 20 वर्षाच्या स्त्रिया यांच्यामध्ये वेगवेगळी कॅपॅसिटी आहे. सो वी कॅनॉट यूज CVR टू कम्पेअर द फर्टिलिटी सिच्युएशन्स इन डिफरंट कंट्रीज. त्याचं कारण काय, तर क्लायमॅटिक कंडिशन्स आर अफेक्टिंग the fertility of the woman. ओके. त्यानंतर वेगवेगळे असे घटक आहेत की ज्याच्यावरती बर्थ्स अवलंबून असतात. म्हणजे कोणतं, एज सेक्स डिस्ट्रीब्युशन ऑफ द पॉप्युलेशन जे आपण डिस्कस केलेलं आहे. तुलनेने तरुण स्त्रियांचं पॉप्युलेशन जास्त आहे की एज ओल्ड पॉप्युलेशन जास्त आहे. अर्थात ज्या पॉप्युलेशनमध्ये तरुण स्त्रियांचं प्रमाण जास्त असेल तिथं साहजिकच बर्थ रेट जास्त असू शकतो. त्यानंतर पॉप्युलेशनचा रेशो, फर्टिलिटी ऑफ पॉप्युलेशन रेशो, मॅरेज रेशो, वयाचं म्हणजे आता सिव्हिलाइज्ड सोसायटीमध्ये स्त्रिया शक्यतो लग्नानंतर मुलांना जन्म देतात. त्यामुळं मॅरेज इज वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग. कारण त्याला लिगल आस्पेक्ट प्राप्त होत नाही आहे. त्यामुळं मॅरेज रेशो काय आहे की ज्या समाजामध्ये लग्नाचं प्रमाण जास्त आहे, तो रेशो जास्त आहे, तिथं साहजिकच मुलांना जन्म देण्याचं प्रमाण जास्त असू शकतं. मायग्रेशनसारखा घटक आहे. म्हणजे इकडून काही लोक दुसरीकडे स्थायिक वगैरे होत असतात. हा मायग्रेशनचा रेट काय, मायग्रेशन जास्त प्रमाणात होत असेल तरीसुद्धा त्याचा फर्टिलिटीवरती परिणाम होतो. त्यानंतर लोकसंख्या वाढीच्या संदर्भात फॅमिली प्लॅनिंगचे काही मेजर्स, म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये लोकसंख्या खूप वाढते म्हणून आपल्याकडे एक फॅमिली प्लॅनिंग प्रोग्रॅम टू डिक्रीज द पॉप्युलेशन आपण घेतला. तर युरोपातल्या काही देशामध्ये लोकसंख्या वाढीसाठी फॅमिली प्लॅनिंग करायला लागते त्यांना, बिकॉज त्यांची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी व्हायला लागली. त्यामुळे फॅमिली प्लॅनिंगचे मेजर्स काय आहेत, तर आपल्याकडे जास्त मुलांना जन्म दिला तर त्याच्या काही सेवा सुविधा काढून घेतल्या जातात. त्यामुळं आपल्याकडे लोक जास्त मुलांना जन्म देऊ शकत नाही आहेत. तर काही देशामध्ये इफ दे आर गिविंग बर्थ टू द मोर बेबीज दे गेट मोर फॅसिलिटीज. म्हणजे त्यांच्याकडे इन्सेंटिव्ज मिळतात. तुम्ही 3, 4, 5 मुलांना जन्म दिला तर.
म्हणजे या दोन वेगवेगळ्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. त्यामुळे CBR या सगळ्या गोष्टीवरती अवलंबून आहे. तो आपण इथं कुठं विचारामध्ये घेत नाही आहे. सो अशा खूप साऱ्या गोष्टी CBRमध्ये आपण विचारात घेत नाही आहे आणि म्हणून CBR हा जो आहे तो CBR ॲज अ मेजर ऑफ फर्टिलिटी हा काय आहे, अपुरा आहे. त्याला लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे तो आपल्याला सर्व ठिकाणी म्हणजे कंपॅरिझनसाठी वापरता येणार नाही आहे. CBR आपल्याला इट इज नॉट गिविंग द ट्रू पिक्चर ऑफ द फर्टिलिटी ऑफ द पॉप्युलेशन. म्हणून पुढचा रेट डिफाईन केला, त्याचं नाव आहे जनरल फर्टिलिटी रेट. म्हणजे आता लिमिटेशन्स आपण विचारात घेतले तर त्याच्यावरून काय करता येईल मग आता, तर संपूर्ण पॉप्युलेशनचा विचार न करता फक्त आपण अशा स्त्रियांचा विचार करायला पाहिजे की ज्या रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये येतात. म्हणून द टोटल नंबर ऑफ लायबर्स डिपेंड्स अपॉन द पॉप्युलेशन ऑफ वुमेन इन द चाइल्ड बिअरिंग एजेस. चाइल्ड बिअरिंग एजेस म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप, जो 15 ते 49 असा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी सुचवलेला आहे आणि व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला ते जाणवतं. त्यामुळं आपण त्याच वयोगटातल्या स्त्रियांचा विचार केला पाहिजे आणि अशा स्त्रियांचा विचार करून आपण जर फर्टिलिटी रेट कॅल्क्युलेट केला तर त्या फर्टिलिटी रेटला जनरल फर्टिलिटी रेट असं म्हणता येतं. त्यामुळे जनरल फर्टिलिटी रेट आपण फॉर्मली डिफाईन करायचा प्रयत्न केला तर तो अशा पद्धतीने डिफाईन करता येईल. ZFR इज इक्वल टू कॅपिटल B डिवायडेड बाय समेशन PXF. आता पीच्या डोक्यावरती F लिहिले म्हणजे मला फक्त फिमेल पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. X म्हणजे द एज ऑफ वुमेन हू इज गिविंग बर्थ टू द बेबी. म्हणजे एखाद्या स्त्रीने 20व्या वर्षी बाळाला जन्म दिला, सो X इज इक्वल टू 20. दुसऱ्या बाळाला 22व्या वर्षी जन्म दिला, X इज इक्वल टू 22. मग अशा पद्धतीने हे जे पॉप्युलेशन आहे, मग आता X हे सगळे 15पासून 49पर्यंत सगळे हे वय आपण त्याच्यामध्ये विचार घेतो. म्हणजेच डिनॉमिनेटरमध्ये जो फॅक्टर आहे तो काय आहे, नंबर ऑफ फिमेल्स इन दी रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. 15 ते 49 या वयोगटामध्ये असलेल्या सर्व स्त्रियांची जी लोकसंख्या आहे, संख्या आहे, तो आकडा इथं आपण घेणार. म्हणजे जे आता उदाहरणार्थ साधारणतः ऑन ॲन ॲव्हरेज 50-50 मेल फिमेल पॉप्युलेशन असेल तर अर्धे त्यातले आपण आता एक्सक्लूड करून टाकले जे मेल आहेत. त्यानंतर वयवर्ष 15पेक्षा लहान असलेल्या सर्व मुली एक्सक्लूड केलं. 49पेक्षा जास्त वय असलेल्या स्त्रिया त्यांनाही एक्सक्लूड केलं. आणि आता उरल्या फक्त काय 15 ते 49 या वयोगटातल्या स्त्रिया. तिथं λ1 आणि λ2 असं लिहिलेलं आहे. ते म्हणजे काय, LCL आणि UCL या एज ग्रुपचे 15 आणि 49. आता उदाहरणार्थ आपल्यामध्ये लग्नाचं वय 18 वर्ष आहे. त्यामुळे साहजिकच काय होतं, आपल्याकडं 18 हा λ1 येऊ शकतो. त्यामुळे हा बदल थोडाफार काही देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणामध्ये होऊ शकतो. पण आपल्याला इथं ZFR कॅल्क्युलेट करत असताना काय विचारात घ्यायचं आहे, तर टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स डिवायडेड बाय टोटल फिमेल पॉप्युलेशन इन द रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप इंटू 1000. त्यामुळे ZFR हा आपल्याला कोणती फिगर देणार किंवा ती फिगर आपण कशा पद्धतीने इंटरप्रिट करणार, तर इट इज टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स पर 1000 फिमेल पॉप्युलेशन इन द रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. त्यामुळे आता साहजिकच जे डिमेरिट आपल्याला
CBRमध्ये होते ते काढून टाकले आपण. म्हणजे जे अनावश्यक पॉप्युलेशन होतं विच इज नॉट रिलेटेड विथ द मॉर्टॅलिटी इव्हेंट ऑफ बर्थ ते आपण एक्सक्लूड करून टाकलं. त्यामुळे GFR इज अ प्रोबॅबिलिटी रेट. GFR इज अ प्रोबॅबिलिटी रेट बिकॉज डिनॉमिनेटरमध्ये जी संख्या आहे दे आर एक्सपोज्ड टू द रिस्क ऑफ बर्थ. दॅट्स वाय इट इज अ प्रोबॅबिलिटी रेट. CBRला आपल्याला तसं म्हणता येत नव्हतं. दुसरी गोष्ट, या GFRच्या कॅल्क्युलेशनमध्ये काही प्रमाणात आता आपण सेक्स कॉम्पोजिशन म्हणजे आता सेक्स कॉम्पोजिशन आपण विचारात घेतलं म्हणजे फक्त महिलांचा विचार केला आणि काही प्रमाणात एज कॉम्पोजिशनचा विचार केला म्हणजे त्या वयोगटातल्या स्त्रियांना इन्क्लूड केलं. नॉट टू द फुल एक्सटेंट बरं का, अप टू सर्टन एक्सटेंट. म्हणजे काय, आपण तो संपूर्ण वयोगट घेतला पण त्या वयोगटामध्ये सुद्धा फरक आहे फर्टिलिटीचा. म्हणून तिथं लिहिले असं पहा की इट टेक्स इन टू अकाउंट द सेक्स कॉम्पोजिशन ऑफ द पॉप्युलेशन अँड ऑल्सो द एज कॉम्पोजिशन टू सर्टन एक्सटेंट. काही प्रमाणात आपण ते विचारात घेतलेलं आहे. तर त्याच्या लिमिटेशन्स, GFR does not take into account the fact that fertility of women during reproductive period varies. म्हणजे जसं मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की काय की वय जसं बदलेल त्या प्रमाणात काय होतं की स्त्रियांची फर्टिलिटी बदलत जाते. ते इथं विचारात घेतलं जात नाही आहे. दुसरी गोष्ट, आता या सगळ्या स्त्रिया 15 ते 49 या वयोगटातल्या सर्वच्या सर्व स्त्रिया संपूर्ण रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये जिवंत राहतील असं आपण गृहीत धरले ना. त्यातल्या काही स्त्रियांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे आपण त्यांची मॉर्टॅलिटी इग्नोर केलेली आहे. इट इग्नोर्स द मॉर्टॅलिटी ऑफ वुमन इन द रिप्रोडक्टिव्ह पिरियड. तो भाग आहे. त्यानंतर काही स्त्रिया ह्या नॅचरली दे डोंट हॅव कॅपॅसिटी टू गिव्ह बर्थ टू द बेबीज. त्याला आपण इनफर्टिलिटी असं म्हणतो. मराठीमध्ये त्याला वंध्यत्व असं म्हणतात. म्हणजे त्यांच्याकडं ती पात्रता नसते, ती कॅपॅसिटी नसते की ते मुलांना जन्म देतील. त्यानंतर आपल्या समाजामध्ये ज्या विधवा आहेत, विडोज, दे आर प्रोहिबिटेड टू गिव्ह बर्थ टू द बेबीज. अन्यथा त्यांच्यामध्ये सोशल डिफेमेशन होत म्हणजे त्यांच्या दृष्टीनं लांछनास्पद आहे मुलांना जन्म देणं. हे म्हणजे आपल्या सोसायटीमधली एक प्रथा परंपरा आहे. त्यामुळे विडो पॉप्युलेशन आपण त्याच्यामध्ये विचारात घेत नाही आहे. इनफर्टिलिटी ही गोष्ट आपण त्याच्यामध्ये विचारात घेत नाही आहे. तर हे जे डिमेरिट्स आहेत त्याचे, आता हे 2 रेट आपल्याला समजावेत म्हणून एक छोटंसं एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक वयोगटानुसार महिलांची संख्या इथं या प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे आणि त्या वयोगटातल्या स्त्रियांनी किती मुलांना जन्म दिला त्याची आकडेवारी दिलेली आहे. टोटल बर्थ म्हणजे नंबर ऑफ बेबीज बॉर्न टू द वुमेन हॅविंग एज 15 to 19 अशा पद्धतीने. तर आता आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करावं लागतं पहा. पॉप्युलेशन दिलेलं आहे, बर्थ दिलेलं आहे, त्याची टोटल घ्यायची फक्त. व्हॉट इज द टोटल. आता हे 1000मध्ये आहेत. सो 107.7 1000 आहेत ते पुढं आणि टोटल बर्थ आहेत 7059. सो व्हॉट डू वी गेट. पी प्रॉब्लेममध्ये दिला आहे 2,20,200. तर CBR येणार टोटल बर्थ 7059 भागिले ते टोटल पॉप्युलेशन 2,20,200 इंटू 1000 32.0572 आणि GFR आता काय येणार. बर्थ तेवढेच आहेत 7,500 पण डिनॉमिनेटरमध्ये आता पॉप्युलेशन कोणतं येणार आहे
फक्त स्त्रियांचं 15 ते 49 या वयोगटातल्या, तर त्या किती आहेत? 10 लाख नाही 1,07,700 सॉरी 1,07,700 म्हणजे अर्धं पॉप्युलेशन निघूनच गेलं त्याच्यातून. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त इंटू 1000 तर रेट किती मिळाला आपल्याला? 65. पहा, दर 1032 एवढा जन्मदर होता. GFR कॅल्क्युलेट केला तर रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमधल्या 1000 स्त्रियांच्या पाठीमागं 65 मुलं जन्माला येतात. तर हा CBRमध्ये त्या प्रमाणात फरक पडतो. तर हे एक्झाम्पल आपण परत काळजीपूर्वक बघू शकता. तर आज या ठिकाणी आपण इथं थांबूया. हे 2 सिम्पल फर्टिलिटी रेट आपण डिस्कस केले, त्याचे मेरिट्स पाहिले, डिमेरिट्स पाहिले आणि आपण सर्वांनी हे लेक्चर ऐकून घेतलं. ते परत परत ऐका, हे व्हिडिओ तुमच्याकडे असणार आहेत. या ठिकाणी मी थांबतो. तुम्ही सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा. थँक्यू. सी यू अगेन नेक्स्ट टाईम. गुड बाय.